रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाली मो साजणी साजणी झाली मो साजणी साजणी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले
कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती दिन बहु आवडती 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 त्यांचा भार वाही माता त्यांचा भार वाहे माता त्यांचा भार वाही माता त्यांचा भार वाहे माता करी योग क्षमे चिंता करी योग क्षमे चिंता तरी योग क्षमे चिंता तरी योग क्षमे चिंता तरी योग क्षमे चिंता तरी योग क्षमे चिंता भुलोने देवाट भुलोनी देवाला भुलोने देवाट भुलोनी देवाला कर धरुणी दावी निट कर धरुणी दावी निट करदोनी दावी करदोनी दावी करदोनी दावी त्यांचा भार वाही माता त्यांचा भार वाहे माता त्यांचा भार वाही माता त्यांचा भार वाहे माता करी योग क्षमे चिंता करी योग क्षमे चिंता तरी योग क्षमे चिंता तरी योग क्षमे चिंता तरी योग क्षमे चिंता तरी योग क्षमे चिंता तुका म्हणी जीवी तुका म्हणे तुका म्हणी जीवी तुका म्हणे अनुसरल्या एका भावे 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 त्यांचा भार वाही माता भार वाहे माता करी योग क्षमे चिंता करी योग क्षमे चिंता तरी योग क्षमे चिंता तरी योग क्षमे चिंता तरी योग कृपावंत कीते कृपावंत किती कृपावंत कीते कृपावंत कीते
दीन बहु आवडती दीन बहु आवडती त्यांचा भरव हे माथा त्यांचा भरव हे माथा त्यांचा भरव हे माथा दीन बहु आवडती दीन बहु आवडती त्यांचा भरव हे माथा त्यांचा भरव हे माथा त्यांचा भरव हे माथा त्यांचा भरव हे माथा दीनबंधू आवडती दीनबंधू आवडती त्यांचा भरव हे माथा त्यांचा भरव हे माथा त्यांचा भरव हे माथा त्यांचा भरव हे माथा करी योग क्षेम चिंता करी करी योग क्षेम चिंता करी योग क्षेम चिंता करी योग क्षेम चिंता
किती दीनभाऊ आवडते त्यांचा बारवाई माता करी योगक्षम चिंता भुलणे दिवाट कर धरुणी दाविनीट त्यांचा भारवाही माता करी योगक्षम चिंता तुका म्हणे जीवे अनुसरल्या एका भावी त्यांचा भारवाही माता करी योगक्षम चिंता विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगनहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलासं विठ्ठलं चिंतयामि नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमो शिवाय। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य योगे देशांतरा पाटवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी आता हृदय आपुले सोपाडुनिया भले ओरे वैसव पावले श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता सामर्थ्याने गजाननाच्या
संकट जाईल मागारा गण गण गणा होते गण गण गणात होते गण गण गणा होते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाती माघारा गण गण गणात बोलते 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 गण गण गणात समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज की जय. भला विठाला विठाला कृपावंत किती दीन बहु आवडती त्यांचा बारवाई माता करी योग क्षम चिंता प्रस्तुत प्राप्त स्थळी अखिल कुर ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग. ज्ञान म्हटलं म्हणजे ज्ञानोबार आहे, प्रेम म्हटलं म्हणजे नामदेव महाराज, शांती म्हटलं म्हणजे नाथ बाबा आणि वैराग्य म्हटलं म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. विश्वाच्या पाठीवरती जगद्गुरु 3 आहे. पहिले कोण आहे? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. असा ब्रह्मांडाचा चालक राजाधिराज कोमलांग आणि श्यामलांग जगाचा न्यायाधीश. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, असा तो परमात्मा कृष्णम वंदे जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु कोण? आद्य गुरु शंकराचार्य, ज्यांनी गीतेवरती गोडभाष्य केलं ते जगद्गुरु शंकराचार्य. आणि तिसरे जगद्गुरु जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा संप्रदाय सकळांचा संप्रदाय सकळांचा संप्रदाय सकळांचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा 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 जगद्गुरु तुका अवतार नामया जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा इथून या. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अतिशय महत्त्वाचा देव आणि भक्ताच्या अतूट प्रेमाचा संबंध सांगणारा तद्वत विश्वाच्या मालकाचा स्वभाव सांगणारा अभंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा भावार्थ आणि स्पष्टार्थ बोलण्याच्या अगोदर कारण ही सेवा किम निमित्ताने आहे. वक्त्याचा आद्य कर्तव्य होते या नात्यानं बोलायचं झालं तर ते असं.
संतांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेली ही भूमी, गावाचं नाव कोथडी नगरी. कोथडी नगरीमध्ये हे छोटंसं एक नगर बजरंगपुरा, आणि बजरंगपुरामध्ये असा अद्भुत अगम्य सोहळा स्वर्गालाही लाजतो. एवढा गोड असा सोहळा आपल्या बजरंग नगरीमध्ये चालू आहे, बजरंगपुराला चालू आहे. ज्यांच्या अमृततुल्यवाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करीतात त्या आदरणीय हरिभक्त परायण आमचे शालिग्राम बाबा सुरळकर भालेगावकर. बाबाला कोण ओळखत नाही, काय गोट आहे गळ्या म्हटलं की सगळेच ओळखतात. नाही का, फक्त म्हणणं पडते काय गोट आहे गळ्या. तुका म्हणे वृद्ध होती तरनेरी, ही अवस्था बाबाची आहे. परमार्थामध्ये वृद्ध अवस्था असूनही पण तरुणालाही लाजवेल असा परमार्थ आमच्या शालिग्राम बाबांचा आहे. बाबांचं बोलणं सुद्धा मवाळ आहे, रसाळ आहे. त्यांच्या अमृतवाणीतून तुम्ही आपण कथा श्रवण करतात. श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी आयोजन आहे. गोळ महाराष्ट्रातील नामावंत कीर्तनकार मंडळींचे कीर्तन आहे. नामावंत महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायनाचार्य, थोर ख्यातनाम गायनाचार्य, आपल्या विदर्भाचं नाक, आपल्या विदर्भाचं वैभव असे असणारे हरिभक्त परायण गायन कोकिळा आमचे आदरणीय परशुराम दादा सपकाळ आहे. तद्वत तसेच ज्यांची काल सेवा झाली, कीर्तनाची सेवा ज्यांची काल झाली अशी गायन कोकिळा. आम्ही लहान असताना आळंदीमध्ये महाराजांची त्यावेळेला 2008-9च्या दरम्यानमध्ये तो गणराजा गणपती कॅसेट गाजली होती. मी बघितलं सुद्धा नव्हतं गोपाल महाराज कोण आहे, मला चड्डी नेसता येत नव्हती. हो, पण गोपाल महाराजांचं नाव त्यावेळेला प्रसिद्ध होतं महाराज. आणि गोपाल महाराज झालटे पातुंडा. दादांचा आवाज सुद्धा गोड आहे, आपल्या भागाचं वैभव आहे, रत्न आहे. महाराज म्हणतात स्वर सामान्य आहे. ज्याचा आवाज चांगला बाबा त्याचं सगळंच चांगलं, ज्याचा आवाज चांगला त्याचं सगळंच चांगलं. अरे स्वर काय करतो, स्वरामध्ये एवढी ताकद आहे. ज्याला स्वर आहे त्याला रातोरात करोडपती बनवून टाकतो. जिला ताकद त्या स्वराची ताकद आहे. फुटफाटवर जपणारी बाई पण एका सिंगरनं बघितली, रातोरात फुटपाटवर भीक मागणारी बाई रातोरात करोडपती करून टाकली. तिचं नाव काय, तुमचे कोण आहे? विठाल 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 विठाल. ही ताकद स्वरामध्ये. ज्याचा आवाज चांगला त्याचं सर्वच चांगलं. महाराज उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्तपरायण गोपाल महाराज, त्यांची सुद्धा आपल्या या सप्ताहामध्ये 7 दिवस उपस्थिती आहे. हरिभक्तपरायण तेलंगणातून आलेले आमचे महाराज, काय हातामध्ये गोळवा आहे. ही साधना आहे, ही साधना आहे. हे कोणालाही जमत नाही. कोणी म्हणेल आम्हालाही ठोकता येते, तुला टिपे ठोकता येतील. तुला टिपे ठोकता येतील पण मुर्दंग ठोकता येणार नाही. तुला चौकामध्ये टिंगला घेता येतील, चौकामध्ये टिंगला घेता येतील, गुटखा चोळता येईल, सट्टा मट्टा मांडता येईल, पण ही साधना नाही जमणार. महाराज म्हणता ही साधना सामान्य नाही. आमच्या मागच्या जन्मातली साधना अपुरी राहिली असते, ती साधना डबल पुरी करण्यासाठी हा जन्म असते. महाराज गोड अशी साधना आमच्या हरिभक्तपरायण महाराजांच्या हातामध्ये गोळवा आहे. माऊली महाराज म्हात्रे तेलंगणा. महाराज 3 वर्ष झाले महाराजांनी माझ्याशी संवाद केला. महाराज म्हटले मागच्या वेळेला सुद्धा शेवटच्या काल्याच्या दिवशी मंडळींनी एवढं मोठं प्रेम आहे की आमच्या हाती नारळ देऊन देता म्हणजे पुढची तारीख घ्यायचं काम नाही, एवढं मोठं प्रेम महाराजांवरती आहे. महाराजांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आहे. उत्कृष्ट बालभजनी. ही कन्या सामान्य समजू नका. मुलगी पाहिजे तर अशी मुलगी पाहिजे, कीर्तनात उभी राहणारी मुलगी पाहिजे. कुठं राहणारी? कीर्तनात उभी राहणारी मुलगी पाहिजे. आणि खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराज कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. कन्या पाहिजे तर मीराबाई सारखी पाहिजे, कन्या पाहिजे तर मुक्ताबाई सारखी पाहिजे, कन्या पाहिजे शांताबाई सारखी ना पाहिजे, हो गौतमी पाटला सारखी ना पाहिजे, हो पाटलाचा बैलगाळा पाटलाचा बैलगाळा म्हणणारी पोरगी ना पाहिजे. महाराज ही मुलगी हे छत्रपती शिवरायांची, अहो माझ्या राष्ट्र माता जिजाऊ मातेची कन्या शोभते. ही मुलगी खरोखरच सामान्य नाही. बघा या मुलींनी दोरच संतांचं पुढे
फुलं टाकावे, पुष्प टाकून संतांचं स्वागत करावं. कोणाचे भाग्यात आहे काय? आपल्याला जर कधी म्हटलं विना घ्या भाऊ जरा, तो म्हणते एवढा खालच्या दर्जातला आहे का मी? एवढा हलकट आहे का म्हणते मी. अरे लाज वाटते विना घेण्याची. आमची मावशी म्हणाव ना, मावशीला पावली टाकणं मावशी ज्ञानोबा तुकाराम. सरमत टाकते दादा, पण खरोखरच मीराबाई नसली. अनेक संतांचे पुरावे आहे. हे बाल भजनी मंडळ बघा, आमच्या दादाच्या गळ्यामध्ये भगवा रुमाल आहे, भगवं शर्ट आहे. आणि खरोखरच या काळाला गरज आहे भगव्या रुमालाची, भगव्या वादळाची. भगवं वादळ जर कधी नसतं, भगवं वादळ जर कधी नसतं, हा मंडप नसता दादा, हा मंडप नसतं, हे कीर्तन नसतं. पण खरोखर जे भगवा वादळाच्या ना, आज आपल्या मंदिरातला देव सलामत आहे, आपल्या दारातली तुळशी सलामत आहे. बघा महाराजांचं काय वय आहे का? ताळ घेतला हातामध्ये. तुम्ही याच गावचे आहे का महाराज? या वयामध्ये ताळ घेतला. हे आमचे महाराज या वयामध्ये, या लहान वयामध्ये टाळ घेतला. हे वय प्युअर वय 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 करायचं वय आहे. हे वय प्युअर इंस्टाग्राम चालवायचं वय आहे, फेसबुक चालवायचं वय आहे, सेल्फी काढायचं वय आहे, सेल्फी पॉइंट पाहते. पण ह्या वयामध्ये टाळ घेतला, त्याच्या रूपाकडे पाहू राहिलो, काय नाकडोडे शान आहे, कलर ही गोरा पान आहे. असं वाटतं मला पोरगी असते तुला जवाई करून टाकलं असतं. नाही तर आजकालचे पोरं एवढे बिलिंदर आहे, पोऱ्याला म्हणावं टाळ घे, टाळ घेणार नाही. पण एक पोरगा आलं पडत पडत म्हणे बाबा बाबा बाबा. म्हटलं बोल रे बाबा. म्हणे पाया पडू द्या म्हणे बाबा. एवढं पोरगं होतं. बाबा पाया पडू द्या. पोरगं पाया पडायला आलं, धोत्राले शंभूड पुसलं आणि चाललं गेलं. धोत्राले शंभूड पुसलं चाललं गेलं. मी म्हटलं का रे, कोणाचा मुलगा आहे? थांब तुझ्या बापाला सांगतो. ते कीर्तनात एवढं डोळे व खरून पाहत होतं माझ्याकडे, बटाटे एवढा डोळे करून. ते म्हटले माझी इन्सट एवढ्या लोकांमध्ये, या महाराजचा बदला घेतल्याशिवाय राहतच नाही. एवढं योग खराब माझे की कीर्तनात लाईट गेली, कीर्तनात लाईट गेली. त्या पोऱ्यानं लाईट जायचा फायदा घेतला. तो मागून आला, असा बुक्का दिला होतो, असा बुक्का दिला ठेवून. असे मुलं ना पाहिजे. महाराज म्हणतात मुलं पाहिजे तर कसे? जननी जने सो भक्त जने, दाता या शूर नाही तो माता वांजवली, क्यू खोय अपना नूर. महाराज म्हणतात क्यू खोय अपना नूर. कुठं नसणारा धन्य जगी तोची हरी रंगनाचे, धन्य जगी तोची हरी रंगनाचे, धन्य जगी तोची हरी रंगनाचे, धन्य जगी तोची हरी रंगनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची हरी रंगनाचे, धन्य जगी तोची हरी रंगनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची हरी रंगनाचे, धन्य जगी तोची हरी रंगनाचे. धन्य जगी तोची एक डीजे पुढे नाचे. असं म्हटलं का? नाही. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. कीर्तन काय करते? अरे कीर्तनाचे नटनाचे नाचले ते व्यवसाय प्राचिताचे, जत नामच नाही पापाचे ऐसे केले, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तनात चला म्हटले पण कीर्तनात आला नाही, कीर्तनात आला नाही. आपल्या भागाचं वैभव आहे खरोखरच, ऐश्वर्य आहे की या वयामधले लोक कीर्तन ऐकायला येतात. नाही तर काही काही भागामध्ये आम्ही चोपड्याकडे जातो कीर्तनाला, चोपड्याकडे या वयातले लोक कीर्तनात येत नाही. सगळा वर्ग तरुण, पण ही वृद्ध लोक येत नाही कीर्तनात. आजी म्हणे म्हाताऱ्याला चला ना मग कीर्तन ऐकायला. म्हातारा म्हटला मला ऐकू येत नाही ना. आजी म्हणे ते कसं ऐकू येतो? म्हणे तुम्हाला सट्टा मट्टा.
कीर्तन ऐकू येत नाही म्हणे आणि सट्टा मट्टा ऐकू येतो. कीर्तनात नाही आला म्हातारा. आजीनं म्हटलं होतं कीर्तनात चला, पण कीर्तनात नाही आला. पण डीजेच्या पुढे गेला. 65चा म्हातारा खलबत्त्या, तोंडात एक दात नाही आणि डीजेच्या पुढे नाचायला लागला. कीर्तनात नाचला नाही आणि डीजेच्या पुढे नाचल्याशिवाय राहिला नाही. गाणं कोणतं होतं? मले लगीन करावं पाहिजे. 65चा म्हणतोय मला लगीन करावं पाहिजे. हे पोरं लय बिलिंदर अगोदरी सांगितले. एवढं पोरग गेलं त्यानं पाहिलं म्हाताऱ्याचा तो माहोल. म्हातारा बिघडला म्हणे गळ्या. आता डीजेच्या पुढे नाचू राहिला. ते पोरग घरी गेलं. आजीले सांगत बसला. आजी, आजीचं नाव तर शांताबाई. आजी, आजी म्हणे बोल रे पप्प्या. आजी म्हणे आबा नाचू राहिला. म्हणे कुठं रे? बजरंगपुऱ्या भागवतात. म्हणे व आजी बुड्याचा कीर्तनाचा आणि याचा काही संबंध नाही. दूर दूर लोक कीर्तनाचा आबाचा संबंध नाही. मग आबा कुठं नाचतोय? मग डीजेच्या पुढे. आजी गाणं कोणतं आहे माहीत आहे का तुला? आबा म्हणते मला लगीन करावं पाहिजे. आजी म्हणे माय नवीन नवीन लग्न झालं त्या म्हाताऱ्यानं कधी गजरा घेतला नाही, कधी नप्पालीची बाटली दिली नाही, कधी हॉटपालीच आणली नाही. आणि म्हातारं काय रंगात आलं की म्हणते मला लगीन करावं पाहिजे. आजी खलबत्त्यात ठेचा कुटत होती भाऊ. ठेचा, खलबत्ता, ठेचा कुटत होती. आजीनं खलबत्त्या सुकट मुसई बाहेर आणला. तिकडच्या गलीत डीजे चालू. आजीनं खलबत्ता घेतला, इकून मुसई घेतला. आबाच्या पुढे जाऊन भद्रा मारुतीसारखी उभी राहिली. आबा तिकून नाचू राहिला. मला लगीन करावं पाहिजे असाच अटकला आबा आजीले पाहता क्षणी. आजीनं इकून दुसरं गाणं चालू केलं. तुले चांगला बारीक कुठला पाहिजे, तुले चांगला बारीक कुठला पाहिजे. अरे कीर्तनात नाचाचं वय आहे, डीजेच्या पुढे नाचतोय म्हातारा. अरे लुटो मजा हरिनाम के ऐसी वक्त फिर ना आएगी. एक दिन ये माल मत्ता सब मिट्टी में मिल जाएगी. बोलो सियाराम. अरे सगळं मिट्टीमध्ये जाईल. म्हणून या जीवनाचा आनंद कशामध्ये आहे? या भगवंताच्या नामामध्ये आहे. तो आनंद आज या कोठडी या नगरीमध्ये आहे. असं वाटते स्वर्ग आहे. स्वर्गात कीर्तन चालू आहे. दादा सामान्य नाही. तुमचा पैसा लय झाला म्हणून हे कार्य करता का? पैसा लय झाला म्हणून हा सप्ताह करता का? अरे सप्ताह याच्यासाठी करावा लागतो की काहीतरी समाजात नवीन परिवर्तन व्हायला पाहिजे. याच्यासाठी सप्ताह करावा लागतो. हे का आमचे शांभाऊ म्हटले महाराज, खानदेश मंडली परंपरा आहे. काकड्याला 1000 महिला मंडळ येतात. 100, 200, 300 महिला मंडळ काकड्यासाठी येतात. पण खरोखरच आज फक्त एकच महिला काकड्याला आली. त्या मातेसाठी एकदा जरूर टाळ्या वाजवा. मी नाव घेत नाही. काकड्याचं महत्व वेगळं आहे. उद्यापासून काकड्याला आया. या सप्ताहाचा 8 दिवस तुम्ही आनंद घ्या. अरे आनंद डबल नाही. एकदा का श्वास निघून गेला, एकदा का वर्षानं दोरी काटली, हा आनंद आपल्याला कुठं घेतला जाणार नाही. हा आनंद फक्त इथंच मिळतो. म्हणून स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. मृत्युलोकी व्हावा जन्मामा, मृत्युलोकी व्हावा जन्मामा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. मृत्युलोकी जन्मामा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा,
स्वर्गीचे अमर. महाराज कशासाठी? नारायणी नामे होऊ जीवन मुक्त. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि त्या भगवंताची कृपा आहे तुमच्या आमच्यावरती बाबा. आहे ना कृपा? हो तर म्हणा. तुम्ही बोलत का नाही हो? काही नाराज आहे का तुम्ही? काही तुमच्यासाठी चहा बोलवू का जरा? महाराज म्हणता रे त्या भगवंताची कृपा आहे तुमच्या आमच्यावरती. कोणती कृपा? ज्या भगवंताने अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आपल्याला दिला. पण कुठं दिला? भारतासारख्या सुंदर देशामध्ये तुम्हा आपल्याला हा नरदेह दिला. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. अरे भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं. हा देश कसा है? ये वंदन की धरती है, ये अर्पण की भूमि, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है. यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, बोलो भारत माता की जय. असा देश आहे हा. देश सामान्य नाही. अरे माऊलीनंतर समाधी नाही, माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबारायनंतर वैकुंठ नाही, बालगंधर्वानंतर गाणं नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, रामासारखा मुलगा नाही, राजा दशरथासारखा बाप नाही, गीतेसारखा ग्रंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, आईनंतर प्रेम नाही, साधूनंतर कृपा नाही, आणि गेलेल्या मानवदेहानंतर मिळालेल्या मानवदेहानंतर दुसरा कुठलाच चांगला देह नाही. दादा हा नरदेह तुम्हा आपल्याला या पवित्र अशा मातीत मिळालेला आहे. वर्णन करावं तेवढं कमी आहे. त्या भगवंतानं तुम्हा आपल्याला दिला. त्या भगवंताचे उपकार की तुम्ही आपण हा सोहळा आपल्या डोळ्यानं उद्भवताय, बघतोय. हा डोळा हा सोहळा आपल्या डोळ्यानं पाहतोय. आपलं भाग्य आहे की त्या परमात्म्यानं 2024 म्हणला हा एवढा अगम्य सोहळा आम्हाला पाहण्यासाठी जिवंत ठेवलं. त्या परमात्म्याचे उपकार आहे. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही दादा. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. आणि त्याच्या मनामध्ये आलं ते झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. आपल्या मनामध्ये फक्त कीर्तनात येणं आपल्या मनात आहे. कीर्तनात आलाय ढल्ला, म्हातारा कीर्तनात आला, कीर्तन ऐकलं, घरी गेला. रोज सकाळी 6 वाजता उठतोय आजोबा, पण सकाळी जरा लेट झाला, 6:30 वाजले घड्याळचे, पण म्हातारा उठे ना दादा. म्हातारा उठे ना. आजीचा जीव कासावीस करायला लागला म्हणे. माय म्हातारा रात्री राघोष मिट्टूसारख्या गप्पा केल्या. आता म्हातारा काही पाहत नाही, आता म्हातारा काही बोलत नाही. रात्री मस्त मिट्टूसारख्या गप्पा केल्या, म्हातारा बोलत नाही. म्हाताऱ्याला हलवलं म्हातारीनं, पण म्हातारा हालतही नाही, बोलतही नाही. आजीनं आवाज दिला. आजी होती 1.5 क्विंटलची. किती? 1.5 क्विंटलची आजी. आजीच्या एकदा चोर घुसले घरात. चोर घुसले आजीच्या, तर दोघी चोर अशा बग्गलमध्ये दाबले म्हातारीनं आणि त्याच्या साथळल्यावर जाऊन बसले. आणि तिच्या नातवाला सांगे, दगड्या जाय म्हणे, आण पोलीस आले बोलावून. तो पोऱ्या बाहेर गेला. इकडे पाहते, तिकडे पाहते, इकडे पाहते, तिकडे पाहते. आजी म्हणे, काय पाहतो रे? म्हणे, हिरव्या तोंडाच्या. आजी व म्हणे, माई चप्पल दिसत नाही. खाली पडेल चोर म्हणे, बापा माई घेऊन जाय रे. पण हे JCBचं वज उतरोय गड्या. महाराज म्हणतात ही सत्ता त्या परमात्म्याची आहे. आजीनं आवाज दिला म्हणे, डॉक्टरला बोलो. डॉक्टर आले. डॉक्टर, म्हातारा बोलत नाही, चालत नाही, डोळे उघडत नाही, काय झालं म्हणे म्हाताऱ्याला. डॉक्टरनं नाडी तपासली म्हाताऱ्याच्या हाताची. आजी म्हणे, बोल ना डॉक्टर. म्हटले, आजी म्हणे, बोल डॉक्टर. आजी म्हणे, रडायला सुरुवात कर म्हणे. माय आजी म्हणे, मी एकटीच कशी काय बोंबलू. डॉक्टर सुद्धा म्हटलं, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण. दयाचे भजन चुकलो कोण, दयाचे भजन
ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. म्हणून त्याची सत्ता आहे, त्याच्या मनामध्ये आलं ते तोच करतो, आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही दादा. एक वाक्य गोड लिहिले कोण्या लेखकाने, उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वमित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों की लेता है, जिंदों को डुबाता है, मुर्दों को तैराता है. राजा हरिचंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है. दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ, वहाँ नहीं था, जटायु को मांडी देता था. धनुर्धारी कर्ण को सुलवा देता है, मुर्दे सचितानंद बाबा को खड़ा कर देता है. कसौटी भक्तों की लेता है, जिंदों को डुबाता है. जनाबाई को सुई नहीं आता, नहीं तो 5 बरस के ध्रुव बाळ को भक्ति प्रदान कर देता. अरे बली को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. म्हणून ती जनाबाई भगवंताच्या रावडात गेली. पदर कसला कमरेला, म्हणते रे बिठ्या, विटेवरती तू उभा आहे, कटेवरती हात आहे. विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, तो जगाचा बाप आहे, तुझ्या दरबारातला न्याय मोठा उलटा आहे. यादीच ठेवली. कोणती यादी आहे? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्र भाग्यवंत केला, दरिद्र भाग्यवंत केला, दरिद्र भाग्यवंत केला, दरिद्र भाग्यवंत चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. जीवनाचा पण केला. हो धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. एकदा जोरात टाळ्या वाजवा सर्वांसाठी. वा वा. वा मात्र महाराज. असं वाटतं आपलं कीर्तनराव देणे याचं गायनच ऐकावं. किती गोड आवाज आहे, मधुर आवाज आहे. आवाज कोणालाही दिला नाही. दादा भगवान भी कोई अजीब चीज़ है, भगवान भी कोई अजीब चीज़ है. जो गला देता है ना वो दिल और दिमाग के बीच देता है. दिल कोकण नसते, मला माहीत नाही, पण गोड असा गळा आमच्या महाराजांना दिला, साखरेपेक्षाही गोड. मी तर हमेशा म्हणतो परशुभाऊला, तुम्ही का मागच्या जन्मात का साखर कारखाने डायरेक्टर होते का? गोड आवाज आहे. नाही तर असे भजने असतात, आमच्या मागे पुरा खलबत्ता व्हायल एक दात नाही. आपण प्रमाण म्हटलं तो मागचं दुसरंच म्हणते काही. मीनं पुढं काय म्हटलं त्यानं मागच्यानं दुसरंच काही म्हटलं. मी एका ठिकाणी प्रमाण म्हटलं, हिची दान देगा दिवा, मागचा म्हणे महाराजले डबल कोरोनाचा भला मोठा रोग व्हावा. अंदा सांगे बैर्याले अन गाडी चालली खैर्याले, दमडी के दाल में चपडे खुशाल. काय गोट आहे गळ्या, काय गोट आहे गळ्या. खरोखरच गोड आवाज. नाहीतर कोण्या कोण्या ठिकाणी असा मेळ बसतो ना बाबा, आपण म्हणावं काय ते न मागचे न म्हणावं काय. एक अभंग म्हटला मी, दिनाची माऊली आज म्या देखियली. मागच्या टाळकऱ्यानं उचलला तो म्हणे, दिन्याची माय मेली. दिन्याची मायच मेली म्हणे डायरेक्ट. अवघड आहे. कसे टाळकरी भेटतील, कसे लोक भेटतील काही सांगताच येत नाही दादा. ऐकणारे आता आपल्याकडे श्रोते बरे आहे, नाही तर श्रोते कीर्तनात काय करतील. आपल्याकडे महिला मंडळीला झोप लागत नाही कीर्तनात, हे मोठं फार आहे. तिकडे चोपड्याकडे कीर्तनात झोप लागते म्हणून बाया ते काळे चष्मे नेतात डोळ्याला लायले. काळे चष्मे, काळे चष्मे डोळे काढेल डॉक्टर जवळून. म्हणजे बोआली समजत नाही गड्या आजी जागी की झोप येईल आहे. कीर्तन झालं, सगळा मंडप घरी गेला. आजी एकटीची एकटीच बसेल 1.5 क्विंटलची मंडपात. रात्री 11:30 वाजता तिची सूनबाई म्हणे एका बाईले, म्हणे राधाबाई आमची सासू नाही आली,
म्हणे तुमची सासू एकटीच बसेल आहे म्हणे धर्ममंडपात, नुसती ब्रह्मंडात आहे म्हणे म्हातारीची गाडी. आजी एकटीच बसेल आहे म्हणे. आजीच्या चालू होत्या डोकल्या मारणं. भाऊ आजीची झोप ठोकणं चालूच होती कीर्तनात. एका माणसानं बोकड्या सोडेल होता. मरी मायले सोडता काही लोक बोकडे काही भागात. बोकड्या सोडेल होता कुकू लावून. तो बोकड्या 11:30 वाजता धर्ममंडपात आला. त्यानं पाहिलं गड्या, अरे आजी का आपल्याची टक्कर घेते की काय. तो बोकड पुढे गेलं. त्या बोकड्याने मान अशी हलवली, मान हलवली आणि म्हातारीच्या पुढे गेला. म्हातारीला खालून पाहिजे असा. म्हणे गड्या आजीचा काय कार्यक्रम चालू आहे काही समजायला पथा नाही. ते बोकड गेलं पुढे. आजी का टक्कर घेते का आपल्याशी. जे टक्कर मारली आजीला एका टक्कर मध्ये आजीचं धाबच उलट. अवघड आहे. लोक काय करतील कीर्तनात. इकडे परत वळ्याकडे गेलो, तिकडे खरंच गावाकडे शांत बसाना कीर्तनात. एका मावशीला तलप लागली. पिशवी काढली कंबरची, तिच्यातला घोळाच्या तपकीरचा डबा काढला. आजीने कीर्तनात दात घासणं चालू केले. कीर्तनात बाबा दाताळा मोताळा, दाताळा घासाळा, दाताळा मोताळा चालू केला आजी. तपकीरचा डब्बा, घोळा शाप तपकीरचा डब्बा, आणि कीर्तनात दात घासे. आणि कीर्तन झाल्यावर माझ्याजवळ आली तो डब्बा घेऊन. म्हणे बुवा मोठं कीर्तन केलं म्हणे. मोठं कीर्तन केलं, मोठं कीर्तन केलं. आजी म्हणे हाय म्हणे उंडळल्या थोड्याचा बुवा पण मस्त कीर्तन केलं. तो माझ्यासोबत स्टेपने म्हणे आजी कीर्तन जाऊ दे ना म्हणे मा, पण बुवाच्या अंगावर कसे शितोडे उडू राहिली वा. अवघड आहे. पण असा मेळाले मेळ बसत नाही. पण ताळकरी सुद्धा उत्कृष्ट आहे, श्रोते मंडळी सुद्धा उत्कृष्ट आहे. जनाबाई म्हणते देवा विठाल विठाल विठाल. जनाबाई म्हणते देवा अरे तुझ्या दरबारातला न्याय मोठा उलटा आहे रे. तुनं काय केलं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला. सोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. हो धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. तुझ्या मनामध्ये आले ते तूच करतोय म्हणून तुकोबार आहे बोलतात. त्याचा स्वभाव अरे त्याचा स्वभाव कृपावंत आहे. त्याच्यासारखा दयाळू कर्तुम सामर्थ्यवान कोणी नाही. त्याच्यासारखा कर्तुम अन्यथा कर्तुम कोणी नाही. अरे तो ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्यैश्वर्य. मग काहो तुकोबार आहे. तुम्ही बोलतात तो जगाचा मालक कोण्या भक्तावरती कृपा करतो. जो परमार्थात दीन झालाय, जो परमार्थात दीन झाला. दीन या शब्दाचा अर्थ भिकारी नाही, परमार्थातला भिकारी वेगळा. तुकोबार आहे बोलता होईना भिकारी पंढरीचा वार करी. तो भिकारी मी पंढरीचा आहे, फुटपाटवरचा नाही. म्हणजे परमार्थात जे दीन झालेले भक्त आहे त्या भक्तांवरती जगाचा मालक कृपा करतो. केवढी कृपा करतात, बहु कृपा करतात. अभंगाच्या पहिल्या कृपावंत किती, 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 कृपावंत कृपावंत किती, कृपावंत किती,
कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती दीना बहुवडती दीना बहुवडती दीना बहुवडती दीना बहुवडती त्यांचा भार वाहे माथा 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 भार बाय माता त्यांचा भार बाय माता त्यांचा भार बाय माता त्यांचा भार बाय माता त्यांचा भार वाय माता कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती वा वा हो आ हो आ गोड चाल म्हटले आमच्या महाराजांनी एकदा जोरात टाळे वाजवा महाराज म्हणता कृपावंत किती आहे ऐका दादांनो त्याच्यासारखा कृपावंत या जगाच्या पटीवरती दुसरा तिसरा कोणीच नाही वैरभाव घेऊन आली होती कोण पुतना मावशी स्तनामध्ये विष घेऊन आली होती देवाला मारण्यासाठी पण तिला सुद्धा सायुज्यता मुक्ती माझ्या जगाच्या मालकानं प्रदान केली दादा ऐक ना दादा सुदामा देवाचा मित्र आहे बालपणीचा सुदामाला अल्ट्र विश्व दारिद्र्य आहे पण माझ्या जगाचा मालक एवढा मोठा कृपावंत आहे की सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य फेडीला सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य फेडीला मुष्टीभर पोये घेऊन त्याची भेटीला गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो सावड्याचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो सुदामाला कृपा केली 18 विश्व दारिद्र्य होतं पण जगाच्या मालकानं सुदाम देवाचे झुटे पोहे खाल्ले दादा तर 18 विश्व दारिद्र्य नष्ट करून टाकलं सोन्याची नगरी दिली एवढा मोठा कृपावंत माझा जगाचा मालक आहे त्याचा उदार फार मोठं वेगळा आहे ऐकणारी मंडळी सुज्ञे म्हणून सांगतो माऊलीची उभी आहे तुझे अवदारी जाणू स्वतंत्र देताला मनसे पात्रा पात्र परी कैवल्यायसे पवित्र वैर्याही दिदले एवढा कृपावंत जगाचा मालक आहे महाराज म्हणतात प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये संत झाले 18 आगड पगड जातीमध्ये संत झाले यादी दिली कबीर मुमी मलतिप मुसलमान कबीर मुमी मलतिप मुसलमान कबीर मुमी मलतिप मुसलमान कबीर मुमी मलतिप मुसलमान हे कबीर मोमिन लतीफ मुसलमान कबीर मोमिन लतीफ मुसलमान कबीर मोमिन मुसलमान कबीर मोमिन लतीफ मुसलमान चोखा मेळा जाण विष्णुदास चोखा मेळा जाण विष्णुदास हे चोखा मेळा जाण विष्णुदास चोखा मेळा जाण विष्णुदास हे कबीर 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 मोमी मलतिफ मुसलमान कबीर मोमी मलतिफ मुसलमान कबीर मोमी मलतिफ मुसलमान कबीर मोमी मलतिफ मुसलमान हे कबीर मोमिन लतीफ मुसलमान कबीर मोमिन
कबीर मुमीम लतीफ मुसलमान सेना नावे जाण विष्णुदास चोखा मेळा बंका जातीची महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. प्रत्येक समाजामध्ये संत झाले आणि प्रत्येक समाजावरती प्रत्येक संतावरती जगाच्या मालकानं कृपा केली. 7 वर्षाच्या अगोदर गाणं गाजलं. कुठं गाजलं? सोलापूर जिल्ह्यात. ते गाणं कोणतं होतं? कोणतं गाणं होतं 7 वर्षाच्या अगोदर? संध्यापुरात म्यालोय जोराट झिंगाट झालं या. ते होतं का? नाही नाही नाही. अरे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर मध्ये गाणं गाजलं. एका वेश्येची मुलगी भक्ती करुणी धन्य झाली. कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. कानोपात्र एका वेश्येची मुलगी आहे. तिला माहित होतं मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती आहे. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून दुसरे ज्ञानदेव आहे. एकदा का ज्ञान प्राप्त झालं रे झालं की जीवनाचा मार्ग सोपा होतो म्हणून तिसरे सोपान आहे. एकदा का जीवनाचा मार्ग सोपा झाला आत्मा मुक्त होतो म्हणून 4थी मुक्ताबाई आहे. हे 4 संतांचे नाव म्हणजे या देहाची 4 अवस्था आहे तिला माहीत होतं. आणि ज्या वेळेला पंढरपुरामध्ये या भावंडाचं दर्शन झालं तिनं साष्टांग दंडवत गाठला. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. रडायला लागले माऊलीच्या चरणाला धरून. ज्या दिवशी संतांचं आगमन आपल्या गावात झालं त्या दिवशी आपल्या गावाचं सौभाग्य आहे. ज्या दिवशी संत आपल्या घरी आले त्या दिवशी आपलं परम भाग्य आहे. आणि ज्या दिवशी आपण स्वतः संत बनलो हे अहो भाग्य आहे. एवढं सांगूनही जीवामध्ये काही परिवर्तन नाही झालं दादा तर याच्यासारखं दुर्भाग्य कुठलंच नाही. विठ्ठल विठ्ठल. कानोपात्रेला माहीत होतं की माऊलीचा अधिकार केवढा आहे. पुरी उठ अगं उठ. काय तुझं नाव? सांगितलं माझं नाव कानोपात्रा. तुझ्या बापाचं नाव काय? म्हटले बापाचा पत्ता माहीत नाही कारण मी एका वेश्येची मुलगी आहे. बाप कोण आहे मला माहीत नाही पण माऊली तुमचा अधिकार माहीत होता मला. तुम्ही न काय काय चमत्कार केले. रेड्या मुखे वेद बोलविला गर्भद्विजाचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. गर्भद्विजाचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. वेद बोलविला गर्भद्विजाचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा 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 माझा. त्या माऊलीचा अधिकार माऊली तुमचा अधिकार मला माहीत होता. माऊली सांगा माझ्या जन्माचं सार्थक कशात असेल मला तो मार्ग दाखवा. ते हित मला दाखवा. संत हित दाखवता जीवाचं अहितापासून काढिती हित देऊने वाढविती नाही स्तुती परोती माऊली जगा. संत या जीवाला हित दाखवून देण्याचं काम संत करतात. ज्ञानोबा रायाने सांगितलं पोरी अगं तुला जर तुझ्या जन्म मरणाचा सोहळा साजरा करायचा असेल तर पांडुरंगाच्या रावडात नाच. देवाच्या रावडात नाचायला लागली कानोपात्रा. देवासाठी गोड गोड भजनं गाते. देवासाठी गोड गोड भजनं म्हणते. कानोपात्रेचे गोड अभंग आहे. ग्यारे ग्यारे अनुभव घरे घरे मुक्ती नाम घरे घरे मुक्ती नाम घरे घरे मुक्ती
कानोपात्रेचे गोड अभंग आहे. कानोपात्रा म्हणते ग्या रे मुकी नाम अंतरी धरुनिया प्रेम भोळा आहे माझा बाप. कानोपात्रेनं गोड अभंग केले दादा. आणि कानोपात्रा रात्रंदिवस भगवंतासाठी भजनं गात असताना एक दिवस बिदरच्या बादशाचं लक्ष गेलं. बिदरच्या बादशानं शिपायाला सांगावं, शिपाई अरे ही मुलगी देवडामध्ये नाचते, रावडामध्ये नाचते, ही मुलगी कोण आहे? एवढी स्वरूपवान, किती स्वरूपवान होती दिसायला. कानोपात्रा अरे पान जर कधी खाल्लं नागवेलचं तर कंठातून दिसेल एवढी स्वरूपवान दिसायला कानोपात्रा आहे दादा. एवढी कानोपात्रा दिसायला स्वरूपवान आहे. पण एका वेश्येच्या पोटी जन्म घेतला होता. पण दूध जसं पवित्र आहे तसे संपूर्ण अंगानं पवित्र असणारी कानोपात्रा आहे. स्वतः ज्या जन्म मरणाचा सोहळा साजरा करायचा होता, सार्थक या जन्माचं करायचं होतं म्हणून रावळात नाचायला लागली, देवासाठी नाचते. बिदरच्या बादशाहानं सांगितलं, शिपाई पकडा दिला. शिपाई मागे लागले. कानोपात्रा पुढे पडते, मागे शिपाई पडतात. पडता 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 मध्यरात्र झाली. पण कानोपात्रा कोण्या शिपायाच्या हाती सापडली नाही. पुन्हा रावळामध्ये आली पांडुरंगाच्या आणि त्या जगाच्या मालकाच्या पुढे उभी राहिली. अरे विश्व तुझ्या ताब्यात आहे, जगाचा मायबाप आहे, तू ब्रह्मांडाचा चालक आहे. अरे काय अनर्थ केला मी, काय पाप केलं सांग. मी फक्त तुझीच भक्ती केली ना रे, मी तुझंच भजन केलं. आज माझ्या या देहाला कलंक जर कधी लागला ना मायबापा तर मी तुला माफ करणार नाही, माफ करणार नाही. जगाच्या मालकाला सांगते कानोपात्रा. एवढा अधिकार होता कानोपात्रेचा की जिनं भगवंताच्या चरणाजवळ येऊन आपल्या देहाला कलंक लागू नये म्हणून हा दृढ भाव ठेवला आणि स्वतः हा भगवंताच्या चरणाजवळ आपलं डोकं आपटून शिर आपटून भगवंताच्या चरणावर प्राण समर्पण करून टाकला, प्राण समर्पण करून टाकला. आणि सकाळी ज्या वेळेला काकडा चालू झाला, किती वाजता? 5 वाजता काकडा चालू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेढ गरुडा परी दाटला. वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभी जोडोनी हात, रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात. किरशुर डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, किरशुर डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. काकडा ज्या वेळेला चालू झाला, एक बडवा आला. बडव्यानं आत जाऊन बघितलं काय घडलं. भगवंताच्या चरणाजवळ पडलेलं प्रेत आहे. आवाज दिला, शास्त्री आपलं मंदिर पवित्र होतं अपवित्र करून टाकलं. अरे काय अनर्थ घडला असा? ही वेश्येची मुलगी कानोपात्रा रावळामध्ये पडलेली आहे, भगवंताच्या चरणावरती पोहोळलेली आहे. म्हणतात एवढी मोठी लंका दुर्जनाची होती, पण एक सज्जन होता त्या ठिकाणी. कोण? बिभीषण, जो रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करत होता. म्हणतात एवढी मोठी सज्जनाची अयोध्या, पण एक दुर्जन सापडला. कोण? सीता मातेच्या चरित्रावरती आक्षेप घेणारा. महाराज म्हणतात एवढं मोठं पंढरपूर बडव्याचं, ज्यांनी वारकऱ्याचा विरोधच केला, पण एक अनंत शास्त्री त्याच्यामध्ये होते. अनंत शास्त्रीने सांगितलं, खबरदार तिच्या देहाला हात नका लावा. अरे जिनं भगवंताच्या चरणाजवळ प्राण दिलाय सोडून, ती सामर्थ्य नाही, सामान्य नाही ती. मला देव जशी प्रेरणा देतील मी तशी तिच्या देहासोबत करील. अनंत शास्त्री तिच्या देहाजवळ झोपले. दुसरी रात्र चालू झाली. मध्यरात्री जगाच्या मालकानं विटेवरच्या परमात्म्यानं आवाज दिला, हे अनंता, हे अनंता, हे अनंता, अनंता, हे अनंता. अनंता उठ रे बाबा, उठ न रे, काय निष्ठुरवाणी झोपलाय, उठ. अरे माझे कानोपात्रा, अरे माझे कानोपात्रा, संपूर्ण अंगानं पवित्र आहे, संपूर्ण देहानं पवित्र आहे. माझ्या कानोपात्रीला स्थान माझ्या पुढे पाहिजे. अनंता उठ, काय निष्ठुर होऊन झोपलाय, उठ बाबा. आवाज देतोय जगाचा मालक दादा. अनंता,
अनंता अनंता हे अनंता हे अनंता. अनंत शास्त्री उठले आणि बघतात काय, जगाचा मालक प्रगट झालेला आहे. जगाच्या मालकाने सांगितलं, अनंता अरे माझ्या कानोपात्रेवरती माझं खूप मोठं प्रेम आहे. माझे कानोपात्रा माझ्या डोळ्यापाशी पाहिजे रे देवा. मी काय करू? अरे तुझ्या जो कर्तुम शक्ती आहे, तूच जे काही करतोच शकू शकेल तूच करणार. देवानं हात केला, दिव्य शक्ती प्रगट झाली. दिव्य शक्तीच्या माध्यमातून कानोपात्रेच्या देहाची प्रेताची बीज तयार झाली ना दादा. प्रेताची बीज तयार झाली. खाली बीज पडलेली होतं. अनंता शास्त्रीला जगाच्या मालकानं सांगावं, अनंता विलंब नको लावू बाबा. अरे माझ्या कानोपात्रेची बीज हातामध्ये घे. अनंत शास्त्रीने कानोपात्रेची बीज हातामध्ये घेतली. प्रभू आता काय करू माय बापा सांगणारे. अरे काय करू? त्या खळकात टाक. कुठं टाक? त्या खळकात टाक. खळकात टाकली. ती सामान्य बीज नव्हती दादा, खडकातून सुद्धा तिला उगम भेटला. ती कानोपात्रा. जगाच्या मालकानं सांगावं, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आषाढीच्या वेळेला 20 लाख वारकरी येतील, 25 लाख वारकरी येतील, पण त्यांना माझं दर्शन घेण्याच्या अगोदर कानोपात्रेचं दर्शन घ्यावं लागेल. ज्यानं कानोपात्रेचं दर्शन घेतलं नाही त्याला माझ्या दर्शनाची फलश्रुती प्राप्त होणार नाही. का सांगितलंय मी? म्हणून एवढा कृपावंत आहे. तुकोबारायाने बोला, कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत किती. दिना बहु आवडती, 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 दिना बहु आवडती. कृपावंत किती, दीन बहु आवडते. महाराज म्हणतात त्याच्यासारखा कृपावंत या जगाचा मालक, जगाच्या मालकाशिवाय कृपावंत कोणीच नाही. अनेक भक्तावरती माझ्या जगाच्या मालकानं कृपा केली. अनेक भक्तावरती 4 प्रकारचे भक्त आहे. पहिला अर्थ म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिसरा अर्थार्थ जाणीजे, चौथा ज्ञानिया. म्हणून जगाचा मालक कृपाळू आहे. अर्थ स्वराने हाक मारली. ज्या वेळेला दुर्योधनानं सांगितलं, दुःशासन जी भैया जाओ द्रौपदी के बाल पकड कर द्रौपदी को इस भरे हुए सभा में लेकर आओ. दुःशासन म्हटला, द्रौपदीच्या महालामध्ये गेला. द्रौपदीनं आदर केला. आदर जिथं होतो ना माणसाचा तिथं माणसानं अवश्य जा. तर चालू द्या म्हणे, दिवस उजळीन तर लोक चालू द्या. कीर्तन चालूच होतं, पण आजीच्या डोळ्यात अश्रू. म्हटलं आजी सांग रडण्याचं कारण. आजी म्हणे, बापा तुला सांगूच का रे? म्हटलं सांग ना गा आजी, तू का रडते? अरे म्हणे, बापा तुझा आवाज ऐकून मला माझ्या बोकड्याची आठवण झाली. कोणाची? बोकड्याची आठवण झाली. म्हटलं तो बोकड्या कशाले कीर्तनात घातला? आजी म्हणे, तसं नाही म्हणे बापा, परवा दिवशी माझ्या बोकड्या मेला, तोही तुझ्या सारखाच बोंबलत होता. अवघड आहे, लोक काय करतील सांगता येत. म्हणून गोड प्रसंग आहे. सगळे तरुण तडफदार आहे. छत्रपती शिवरायांचे मावडे आहे. याला म्हणतात खरे मावडे. दादा कीर्तनात येऊन बसतोय, कीर्तन ऐकतो, तो खरा माझ्या छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. नाहीतर कभी खुशी कभी गम, कभी खुशी कभी गम, तो कभी देशी कभी रम. देशी रमवाला ना पाहिजे नाही का महाराज? अवघड आहे. लोक 31 डिसेंबरला काय करतील? पोरेनं पार्टी बनवायचा निर्णय घेतला. 31 डिसेंबर साजरा करण्याचा निर्णय घेतला. फुल पेले. तो म्हणे, अरे तरी पण आपल्या जमल्याने रात्री 12 वाजता आपल्याला बोकड काठायचा आहे. म्हणे, बोकड कोणाच्या घरी आहे? म्हणे, याच्या घरी आहे. म्हणे, कोणाच्या? तुकाराम आत्माराम भिडेच्या. चल म्हणे त्याच्या घरी. गेला तुकाराम भाऊच्या घरी. 4 मित्र पेल फुल. त्याच्या घरी आला, बोकड उचलला आणि पत्नी तेवढ्याच जागी झाली. पत्नी म्हणे, आहो कारभारी, आहो कारभारी, आहो कारभारी, थांबा थांबा कारभारी. पण कारभारी ऐकायच्या मनस्थितीत नाही. 4चे 4 गेले, पार्टी केले. सकाळी उठले, बरोबर 7 वाजता डोळे चोडत घरी आला. डोळे चोडले, नंगनात उभा राहिला आणि पाहतो तर काय,
रात्री जो बोकड्या नेला होता तो जिवंत दिसला त्याले. त्याच्या पत्नीला त्याला म्हणे पारू. त्याच्या पत्नीचं नाव पारू. म्हणे पारू. पारू बाहेर आली. बाई म्हणे अजून प्या ना दारू. हो ओ म्हणे दारूच जाऊ दे पण रात्री हा बोकळ नेला होता. हा बोकळ आम्ही काटला. मग हा जिवंत कसा काय झाला. बाई म्हणे मी तुम्हाला आवाज देऊ पण तुम्ही थांब्याच्या मनस्थितीत नव्हते. मी सांगो कारभारी थांबा ना, कारभारी थांबा ना. ते बोकडं सोडलं आणि कुत्र्याचं पिल्लो घेऊन कुठे चालले. त्याला मावळा म्हटलं नाही दादा. खरा मावळा माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ मातेनं जगदंबा भवानी मातेच्या पुढे आराधना केली. कोणती आराधना केली. हे जगदंबे पूर्ण कदंबे द्या तुझा रपिला. ओ म्हणून म्या फुलवरा बांधिला. म्हणून म्या फुलवरा बांधिला. जिजाऊ माता जगदंबा भवानी मातेच्या पुढे उभी राहिली. आराधना करते जिजाऊ माता जगदंबा भवानी मातेला. माते माझ्या पोटी जर बाळ जन्माला घालायचं असेल तर हिंदूची अस्मिता जागृत करणारा, सर्वांना भगव्या ध्वजाखाली एकत्रित आणणारा असा बाळ माझ्या पोटी जन्माला घाल. अरे तो राजा जर जन्माला आला नसताना दादा तर तुम्हा आपल्याला या धर्म मंडपामध्ये बसता आलं नसतं. वाजवा टाळी. माझा राजा देव होता की नाही मला माहीत नाही पण देवडातला देव सलामत ठेवला एवढी माझ्या राजाची कर्तबदारी होती दादा. अरे कलम नव्हती, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती होता माझा शुभा राजा, माझा शुभा राजा. अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी. एक शिवाजी ना होता तो सबकी सुलतान होती थी. हे उपकार माझ्या राजाचे आहे. अरे मंदिरातला देव सलामत ठेवला. माझ्या हिंदूच्या नारीच्या कंपाळावरचं कुंकू सलामत असेल हे उपकार माझ्या राजाचे आहे. अरे हिंदूच्या दारातली तुळस सलामत असेल हे उपकार माझ्या छत्रपती शिवरायांचे आहे. दादा इथं बसण्यासाठी आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती. हुजूर हुजूर हम थोड़ा सा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी? नहीं मिलेगी, नहीं मिलेगी, लेकिन नमाज पढ़ने के लिए परवानगी मिलेगी. हुजूर हम थोड़ा सा संकीर्तन करना चाहते, भागवत कथा श्रवण करना चाहते, परवानगी मिलेगी? नहीं मिलेगी, मिलेगी नहीं. दादा पण उपकार त्या जगदंबा भवानी मातेच्या पुढे उभी राहिली. हिंदूची अस्मिता जागृत करणारा, सर्वांना भगव्या ध्वजाखाली एकत्रित आणणारा असा बाळ माझ्या पोटी जन्माला घाल. आणि त्यावेळेला तो राजा जन्माला आला दादा. त्यावेळेला राजा जन्माला आला आणि खरोखरच जिजा मातेच्या दुधाची किंमत छत्रपती शिवरायांनी ठेवली. किंमत केली दुधाची तुझ्या जिजाग, किंमत केली दुधाची तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज. किंमत केली दुधाची तुझ्या आईची जाग. टाळी टाळी टाळी, सर्वांनी हाताने टाळी, सर्वांनी हात वरे करा. असं वाटायला पाहिजे पंढरपूर आहे. किंमत केली दुधाची आई तुझ्याची जाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज. माझा राजा सामान्य नव्हता दादा. प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जातीचा मावळा, 18 आगळ जातीचा मावळा माझ्या राजाच्या सोबत होता दादा. आधी लगन कोंडण्याचे मग रायबाचे हे म्हणणारे तानाजी मानुसरी सुद्धा होते. उदयभाने आला, चिरून काढला, चिरून काढला, पण तानाजी सुद्धा रक्ताच्या थरोड्यामध्ये पडला. तानाजी सुद्धा रक्ताच्या थरोड्यामध्ये पडला. पेंडीत चटली. आईला कळालं. जिजाऊ माता म्हणते अरे माझ्या तानानं गड जिंकला. कल्याणच्या दरवाजामध्ये गेले.
सिंह गडावरती ज्या वेळेला गेले, कोंडाने गडावरती गेले, रक्ताच्या थारोड्यामध्ये पडलेला तानाजी त्यावेळेला छत्रपती शिवराय बोलतात, अरे माझा ताना होता म्हणून हा गड जिंकला गेला. त्या गडाचं नाव सिंहगड आहे. छत्रपतीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, गड आला पण सिंह गेला. हे मावळे छत्रपती शिवरायांच्या सोबत होते दादा. मावड्यांनी सुभेदाराची सून आणली नजराना. छत्रपती शिवरायांसाठी नजराना आणला. राजे तुमच्यासाठी नजराना आणला. माझा राजा सामान्य नाही दादा. माझा राजा असा होता, दुश्मनाची बहीण असो पण तिचा सुद्धा आदर करणारा माझा राजा होता छत्रपती शिवराय. माझा राजा बाई वाचवणारा राजा होता. माझा राजा बाया वाचवणारा राजा होता. बाई नाचवणारा नव्हता, बाई नाचवणारा नव्हता. छत्रपती शिवराय ज्या वेळेला 5 वर्षाचे राजाच्या दरबारामध्ये, अनेक राजांच्या दरबारामध्ये स्त्रिया नसल्या, बाया नसल्या, पण माझ्या राजाच्या दरबारामध्ये कधी बाई नसली नाही. छत्रपती शिवराय ज्या वेळेला 7 वर्षाचे आहे, त्यांच्या नगरीमध्ये ज्या वेळेला तंबू आला होता तमाशाचा, बाई नाचताना बघितली, खबरदार माझ्या नगरीमध्ये तुला नाचता येणार नाही. अगं नारी ती शोभून दिसते जिच्या कंपाळावरती रुपया एवढा कुंकू आहे, डोक्यावरती पदर आहे. तिला खरी महाराष्ट्राची माय, जिजाऊची बहीण म्हटल्या जाते, जिजाऊची कन्या म्हटल्या जाते. अगं थांबवते नाचणं. हे विचार छत्रपती शिवरायांचे आहे. नजराना पाठवला. सुभेदाराची सून ज्या वेळेला आणली मावड्यांनी, त्या माऊलीचं रूप माझ्या राजानं बघितलंय दादा. छत्रपती शिवरायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, माते तू जेवढी स्वरूपवान आहे, किती स्वरूपवान आहे तू. अगं तुझ्या पोटी जरी मी जन्म घेतला असता तर मी किती स्वरूपवान असतो ग. हे माते म्हणून म्हणावं लागलं, सुभेदाराची गसून तिला दिला मान सन्मान, दिला मान सन्मान, तुला दिला मान सन्मान. सुभेदाराची गसून तिला दिला मान सन्मान, दिला मान सन्मान, तुला दिला मान सन्मान. असा न्यायी राजा होणार नाही पुन्हा ग, असा न्यायी राजा होणार नाही पुन्हा ग. किंमत केली दुधाची आई तुझ्याची जाग, किंमत केली दुधाची आई तुझ्याची जाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज. असा मुलगा छत्रपती शिवराय राष्ट्रमाता जिजाऊच्या पोटी जन्माला आले. मुलगा जन्माला येण्यासाठी काय केलं? भागवत कथा श्रवण केली, राम कथा श्रवण केली. त्यावेळेला असा शूर मुलगा जन्माला आला. जिजाऊ मातेने शूर छत्रपती शिवराय महाराष्ट्रात दिली. माझे जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. माझे जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा जानता राजा. सुंदर शिवाजी राजा जानता राजा, सुंदर शिवाजी राजा जानता राजा, सुंदर शिवाजी राजा जानता राजा. माझे जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझे जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. दिया मुझे सुंदर शिवाजी राजा, दिया मुझे सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. देखो रे देखो दुश्मनों का बजाया उसने बाजा, माझी जाऊनी दिया में सुंदर शिवाजी राजा. डुब्बार कुमाई
ढोबार कुमार जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमार जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणास अर्पण करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. कार्यक्रमाची रूपरेषा जे काही असेल उद्याच्या कार्यक्रमाची असे आदरणीय आमच्या गाडेकर दादा देतील. माझ्या वाटेला ही सेवा दिली. संदीप दादांचा खूप आग्रह होता की महाराज आमच्याकडे कीर्तनाला या. 3 वर्षापासून मला फोन चालू होते. एक वेळेला गोपालदादांनी सुद्धा कार्यक्रम घेतला, पण त्या कार्यक्रमाला सुद्धा येणं झालं नव्हतं. आज सुद्धा येण्याची मनस्थिती नव्हती, परिस्थिती नव्हती, पण तरी पण फोनवरती फोन चालू होते. इथं येण्याचा योग प्राप्त झाला. म्हणून तुमच्यासारख्या गोड मायबापांच्या दर्शनाचा लाभ माझ्यासारख्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. नाव घेणं कोणाचंही शक्य नाही, कारण सगळे मंडळी परिचयाची आहे. पण तरी असं वाटतं की एखाद्याचं नाव जर कधी सुटलं तर ग्रामपंचायतच आहे मोठी. नाही का? असं वाटतं एखादा जाता जाता उखाणा घेऊन टाका. घेऊ का आजी? घेऊ? आजी म्हणते घे ना बापा, तू हौस फेडून घे आता जरा. हाला तर घे म्हणते ना उखाणा. ऐक मग. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा आडे वाटे त्याले घुंगर बारा, पान खाते तरा तरा घाम येते झरा झरा. तिकडून आला व्यापारी, व्यापाऱ्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा घेते पाण्याला, पाणी आणते आळाचं, वाळा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे. किती वाडे? 7 वाडे. वाड्यात होता मोठा पलंग, पलंगावर गादी, गादीवर उसी, उसीवर बसी, बसीवर कप, कपात होती घडी, घडीत वाजला 1. पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण